सनातन वैदिक विश्व हिंदू धर्म सत्य प्रात्यक्षिक पुनर्जीवन। मी काशी विश्वेश्वर सरस्वती महाराज कल्की दत्तात्रय मंदिर शिरूर गोंडदी पाचवाडी येथून दिनांक 8/8/1960 पासून प्रचार करीत आहे। आपण विश्वक्रांती नवे ज्ञान आपण ऐका, सर्वात सांगत जा। दररोज संध्याकाळी 8 ते 8:15 पर्यंत किंवा जास्त वेळ असते। अवश्य लाभ घेणे। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्व जगांचा एकच परमेश्वर श्रीवत्सक्षा भगवंत सहस्र ओम सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात भूमी विश्वतोर्थ दशांगुलम। या परमेश्वर नाव घेतल्याशिवाय कुठलं काम होत नाही आणि कल्याण होत नाही। कारण हा 100% याच्याकडे शक्ती आहे, ती आपल्याला मिळवायची, त्याकडे साहित्य ते मिळवायचे। तेव्हा आता आपण आजचा प्रवचन जे आहे तर भगवान कल्की दत्त पूर्ण अवतार महासत्ता बनणार स्वर्गीय आकाशवाणी त्या दृष्टीने आजचे प्रवचन 64 आहे। स्वर्गातल्या देवांचे काही संदेश येतात, त्याला धरून हे प्रवचन दिलं जातं। वेदामध्ये जे संस्कृत सांगितलेलं आहे त्याच्याबद्दल आता आपण वाचून पाहू। ओम ताभिसंतं आस्तृतं महे युवानं आदधू इंदुम इंद्रम तव वृते। हे इंद्रा परमेश्वरा, यज्ञ करण्याची सर्व बोटे हाताच्या पकडीत असणाऱ्या अहिंसित अशा ताज्या नुकत्या तोडून आणलेल्या सोमवल्लीला म्हणजे उसाला तुझ्या यज्ञरूपी परिपूर्ण महान कार्यात योग्य प्रकारे परिपूर्ण हाताळीत असतात व परिपूर्ण धारण करतात। आता हा जो रस आहे सोमरस बरेच दिवस चालले आणि बरेच दिवस चालणार आहे। कारण या आपल्या धर्माचं जे रहस्य आहे ते वेदात सांगले दत्त 4 कुत्रे दिसतात, ते ऋग्वेद यजुर्वेद अथर्ववेद हे 4 वेद आहेत आणि त्यांच्या जर त्या पद्धतीचा आपण अभ्यास करावा असं दत्त महाराजांनी सांगितलं। का त्यांचं गाय आहे म्हणजे आदिमाया शक्ती, पुरुष आणि प्रकृती आणि वेद यांचा आपण अभ्यास करायचा आणि आपल्याला ज्ञान मिळवायचा सांगितलं। तर आता हा जो सोमरस आहे याची मोळी बांधली जाते म्हणजे सोमवल्ली, वल्ली म्हणजे वेली। कारण उसामध्ये, नारळाच्या झाडामध्ये, पपईमध्ये, केळीमध्ये सगळ्या तंतू आहेत, वेली आहेत आणि त्या सगळ्या वेलींचं खोड बनून ते झाड बनलेलं आहे, म्हणून त्याला सोमवल्ली म्हणतात। लिंब आंबा किंवा याला सोमवल्ली म्हणण्यात जाण्याला खोड आहेत, त्यांना सोमवल्ली नाही, पण फळात गुणधर्म आहे। तर हाताची जी बोटे आहेत आपल्या, ते बोटाने तो सोमरस मुळे आणायची, नंतर ती ताजी आणायची, तिला साळायची, स्वच्छ करायची आणि एक भलं मोठं बुखळ रांजासारखं दगडाचं त्याच्यात ती टाकायची, काही फळं टाकायची, वरून कुटायचं, कुटून 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 भुगा करायचा आणि मग ते लोक खिळून गाळून काढायचे। अशी पूर्वी पद्धत होती। आता ऊसाचा चरा काढलेला आहे त्यामुळं त्याचं काही करावं लागत नाही, लगेच रस भारी होतो। तर पूर्वी ही उखळ पद्धती होती, मग त्या दृष्टीने हा रस काढला जायचा आणि तो द्यायचा। मग ह्या रसाचा काय फायदा आहे? सोमरस आहे हा आपल्या शरीरामध्ये सर्व इंद्रिया उत्तेजित करतो, सर्व इंद्रिय नवे तयार करतो, नंतर आपला बुद्धिवान बनवतो, ऐश्वर्य देतो, संपत देतो आणि आपला विजय मिळवून देतो, असा हा सोमरस आहे। ह्या सोमरसामध्ये पवमान सोमा म्हणजे अल्फा किरण प्रयोग होतात, त्यामुळं आपलं जीवन सुरक्षित राहतं आणि अणुबॉम्बसारख्या गॅमाने बेटा किरण संरक्षण होतं, म्हणून सोमरस महत्वाचा आहे।
आणि तो देवलोक पेतात, इंद्र पेतो, 33 कोटी देव पेतो आणि आपला मानवाला दिला जातो प्यायला. त्यामुळे मानव सुद्धा जिवंतपणे देव स्वरूप बनतो, देवासारखं शरीर बनतं. देव आणि मानवांचा संवाद होतो, एकमेकांशी बोलू शकतात. तर हा सोमरस काय आहे? काय काय लोक सोमरस हा ही दारू आहे. हो, दारू म्हणजे सोमरस आहे. तुम्हाला कळत कसं नाही? अहो, दारू म्हणजे सोमरस आहे आणि तो पेला उत्तेजित मजा येते म्हणे. असे बरेच लोकांनी मला सांगितलं की सोमरस म्हणजे दारू आहे. आता सोमरस आणि दारूची आपण परीक्षा पाहणार आहेत, प्रात्यक्षिक. तुम्ही काय करा, हे बघा, आता ग्लास ठेवला इथं, या ग्लासमध्ये ऊसाचा रस आहे, फळांचा रस आहे, आणि इथं जो दारूचा ग्लास ठेवला आहे, त्या दोन्ही ग्लासामध्ये आता आपण बर्फ टाकणार आहोत. ऊसाच्या पेल्यामध्ये बर्फ टाकला आणि तेवढाच बर्फ दारूच्या पेल्यात टाकला, तो ऊसाच्या सोमराचा जो रस आहे त्याच्यावर बर्फ तरंगला, तो पाण्याच्या रसात काय बुडाला नाही, तो वितळत चालला. आणि दारूच्या ग्लासात बर्फ टाकल्यावर तो लगेच बुडकण्याची घनता कमी आहे आणि त्या खाली जाता जाता त्याचा भोगा झाला, चुरा झाला, ठाण 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 आवाज केला नाही, ठवा ठवा. म्हणजे त्याच्या सुद्धा विचित्र घटना घडली बर्फात. तशा प्रकारचा हा जो सोमरस आहे, हा सोमरस पाझरतो आणि त्या सोमरसामध्ये बर्फ पाझरतो, वितळतो आणि तो आपण पेण्यात आपल्याला सुख शांती मिळते, आपल्या जीवपेशी, हृदय हे सगळे व्यवस्थित होतात. परंतु दारू जी आहे ते पेल्यानंतर माणसाच्या शरीरामध्ये जे फुफ्फुस आहे, यकृत आहे, हृदय आहे, अशा अनेक ठिकाणी जखमा करतो आणि त्या फोडून त्याचं आयुष्य कमी करतो. म्हणजे दारूमध्ये गॅमा आणि बॅटा किरणाचा काय अंश आहे आणि सोमरसामध्ये अल्फा किरणाचा अंश आहे. हे दोन्ही किरणे एकमेकांच्या विरुद्ध आहेत. एकदा काय झालं की एक व्यक्ती होती, ती अचानक जेवण करायला लागली. 200 किलो अन्न खायचे, 10-15 किलो 10-15 हंडे पाणी प्यायचे. कुंभमेळ्यात फिरवली, चारधाम यात्रेत फिरवली, मोठमोठ्या साधूकडे नेली, पण साधूने सांगितलं, बा हे केस आमच्या नीट होणार नाही, आमची सगळी तपश्चर्या संपून जाईल. मग ती व्यक्ती आपल्याकडे इथं अमृत मंदिरात आणली आणि तिला बसवलं. बसवल्यानंतर आम्ही तिला सोमरस प्यायला दिला. सोमरस प्यायल्यानंतर ती शांत झोपली, तर काय झालं नाही, पण सकाळी उठली आणि मग त्याच्या अंगात ती हवा आली. ते म्हणला, मी बकासुराचा भाऊ आहे, महाराज तुम्ही मध्ये कशाला पडला? तुम्ही जर मध्ये पडला नसता तर मी सगळं गाव खाल्लं असतं, नंतर तुमचा देशही खाल्ला असता. एवढे आमचे हजारो राक्षस जे आहेत, म्हणजे ब्रह्मदेवाने त्यांना वरदान दिलं ते अमर आहेत म्हणून, परंतु तुम्ही तुमच्या इथं आम्ही आल्यानंतर तुम्ही या बाईला काय दिलं? या व्यक्तीला सोमरस दिला आणि सोमरस पेल्यानंतर हा जो बकासूरच्या शरीरात होता तो बाहेर पडला. म्हणला, मी मरून जाणार, कारण आम्ही अमंगळ खाणारे आहोत आणि ह्या सोमरस आम्हाला चालत नाही. देवाला अमृत सोमरस चालतो, आम्हाला वाकडं तिकडं सगळं चालतं, म्हणून आमच्या त्यांच्यात फरक आहे. मग तो बकासुराचा भाऊ म्हणाला, सकाळभर त्या व्यक्तीला पुन्हा सोमरस भरपूर दिला. सोमरस पेल्यानंतर ती व्यक्ती पुन्हा बोलायला लागली. मग लांब जाऊन उभा राहिला. बकासूर म्हणला, मी राक्षस आहे, बकासुराचा भाऊ आहे, मी सगळं गाव खाल्लं असतं, लोकांची माणसं मारली असती, अशा दृष्टीने चालू केलं असतं, पण तुम्ही मध्ये कशाला पळलात? तुम्ही मध्ये पळलात त्याचा अर्थ तुम्ही छंद आणि स्वर यांचे मंत्र म्हणता. ऋषी देवता छंद आणि स्वर
त्या 4 तत्वाचे तुम्ही 100% मंत्र जपल्यानंतर हा सोमरस पूर्ण सिद्ध झाला आणि त्याच्यामध्ये राक्षसांच्या विरुद्ध लढणारी प्रतिकार शक्ती तयार झाली. त्यामुळं मला ही व्यक्ती सोडून द्यावी लागते आहे, म्हणून मी व्यक्ती सोडून देतो. परंतु एक मुद्दा सांगतो की तुम्ही आमच्या पोटावर पाय देऊ नये. आम्ही राक्षस आहेत, आम्हाला भुका लागलेल्या आहेत, कोणी खायला देत नाही, म्हणून आम्हाला कोणातरी शरीरात फिरावं लागतं. त्यामुळं आम्ही हे सगळं करतो. तुमच्या भारत देशा शेजारी बकासूर भाऊ म्हणला, आपल्या भारत देशा शेजारी एक देश आहे, असे अनेक देश आहेत, पण एक आहे भुक्कड कंगाल. ती माणसं उपाशी मारतात. त्यांचं जे अन्न आहे ते आमचे जी भूत आहे सगळे राक्षस ते निमानिम खाऊन टाकतात. समजा तुमच्याकडे 10 किलो पीठ आट्याचं पीठ आहे, तर त्यातलं 5 किलोचं धान्य हे राक्षस खाऊन टाकतात, 5 किलो ठेवतात. त्यामुळे त्याचं जे मंडळ आहे त्यांना ते पुरत नाही, अशी अवस्था आहे. कारण का ते रोज ते समाज सोमरस पीत नाहीत, म्हणून आमचं तिथं चालतंय. काय काय देशाला लढाया चालू आहेत, ते राजे लोक सोमरस पीत नाहीत, म्हणून आमचं तिथं चालतं, युद्ध चालतं, युद्ध करतो आम्ही, लढतो. आणि त्याचं माणसानं संहार करणे, आम्हाला भूक लागल्यानंतर तिथलं मिलिटरीचं किंवा सैन्याचं अन्न खाऊन टाकणे. आमचं सैनिक सध्या हे रावणाचं अमर सैन्य जे आहे राक्षस ते खाते. आता इथून पुढं अशी परिस्थिती आहे की जे लोक सोमरस पितीन आणि तुमचं स्मरण करतीन, ऋषी देवता छंद स्वरात मंत्र म्हणतीन, त्यांच्या घरी आमचा कुठलाही राक्षस जाणार नाही, अमर झालेला सुद्धा जाणार नाही. कारण का हा राक्षस अमर जरी झाला असला तर त्याची खाण्याची सवय गेलेली नाही, त्यामुळं हा तिथं टिकू शकत नाही, म्हणून हा राहू शकत नाही. त्याला ते स्थळ ती व्यक्ती सोडून पळून जावं लागतं. म्हणून सोमरस अत्यंत महत्वाचा आहे आणि तो आमचा आहे. ज्या ज्या ठिकाणी कल्की दत्त, कल्की देव, काशी विश्वेश्वरानंद, सरस्वती, पक्षपक्षा भगवंत असे उच्चार होतील, त्या ठिकाणी आमचा कोणी राक्षस अमर झाला असला तरी त्या घरापाशी का त्या गावापाशी येणार नाही. आणि त्याने हे 5 नावापैकी एक जरी नाव नाही घेतलं कुठलं नाव, तर त्याच्याजवळ जर आम्ही त्याच्या शरीराशिवरून भरपूर खाऊन टाकू. तुमचा भारत देश काय करता, आमचे 10 राक्षस जर खाली उतरले ना, सगळ्याचं अन्न खाऊन टाकतील एका दिवसात, काय राहणार नाही, सगळी प्रजा उपाशी मरेल. पण एका राक्षसाला जवळजवळ 2-2 हजार 3-3 हजार किलो अन्न खावं लागत, इतकी ताकद येते आमची. परंतु हे राक्षस सोमरस पित नाहीत. अमर जरी असले ते सोमरस पित नाहीचं कारण की आता इथं मी ह्या व्यक्तीला चिकटलो होतो, बाहेर तुम्ही सोमरस दिला व्यक्तीला, त्यामुळं हे मला हे सोडून पळून जावं लागलेलं आहे म्हणून बोलतो. पण ज्या ज्या ठिकाणी सोमरस पिणार नाहीत, ऋषी देवता छंद आणि स्वरांचं मंत्र म्हणणार नाहीत, त्या व्यक्तींच्या घरी आम्ही धुमाकूळ घालू किंवा त्या व्यक्तींचा नाश करू. लढाया, युद्ध असे जे राजे लोक आहेत त्यांच्या शरीरात शिरून युद्ध करायला लावू, कारण त्यांच्या शरीरामध्ये सोमरसाचा अंश नाही, म्हणून आमचा प्रवेश तिथं होणार आहे. ज्यांच्या शरीरात सोमरसाचा प्रवेश अंश आहे तिथं आम्हाला जाता येत नाही, इतकी अवघड कंडिशन. कारण सोमरस जो आहे ना याच्यामध्ये लोह, तांबे, जस्त, सोनं, चांदी, जीवनसत्व, खनिज आणि अमोनिया ॲसिड्स, अजून अनेक घटक असे भरपूर आहेत. तसं मांसाहार करण्यामध्ये जस्त नाही, व्हॅनेडियम नाही. जरी आंबर असले तरी यांच्या शरीरामध्ये हे घटक नाहीत आणि याच्या विरुद्ध घटक आहेत, दारूच्या आपल्या सोमरसाच्या विरुद्ध. त्याप्रमाणे जसे दारूच्या बाटलीमध्ये बर्फ खाली तळाला गेला, सोमरसाच्या बाटली म्हणला तर बर्फ वर तरंगला,
म्हणजे या दोन्ही याच्यामध्ये फरक आहे. म्हणून दारू आणि सोमरस एक नाहीत, वेगळे आहेत, हे सिद्ध झालं. तर सांगायचा मुद्दा असा आहे की हा जो सोमरस आहे हा प्रत्येक देवांनाच लागतो. देव देवता, ऋषी देवता, छंद आणि स्वर, रिद्धी सिद्धी, ऐश्वर्य, संपत्ती या सगळ्या गोष्टी मिळून देणारा हा सोमरस आहे. रिद्धी सिद्धी प्रसन्न करायचे असेल तर सोमरस प्यायला पाहिजे. PhD व्हायचे असेल तर सोमरस प्यायला पाहिजे. मोठमोठ्या हुद्द्यावर यायचं असेल सोमरस प्यायला पाहिजे. निवडून यायचं असेल तर सोमरस फळं खाल्ली पाहिजेत. अशा व्यक्तींच्या पाठीमागं राक्षसी शक्ती लागत नाही. आता समजा तुमच्या घरामध्ये 10 पोती जवारी आहे आणि आमचा राक्षस जर तिथं आला तर ते फक्त तुमची 5 पोती ठेवीन, 5 पोती घेऊन जाईल. किंवा समजणार बी नाही कसं नाही. तुम्ही समजा 200 किलोचं अन्न केलं जेवायला तर तो राक्षस तिथे येईन आमचा आणि ते सगळं खाऊन टाकेन. तुम्ही सगळे उपाशी राहणार. कारण का? तिथं परमात्म्याचा अंश नाही, फक्त राक्षसी अंश त्या माणसात आहे. म्हणून त्या ठिकाणी असं घडतंय. अनेक देशामध्ये माणसं उपाशी मरतात. अनेक घराण्यामध्ये खायला मिळत नाही. अनेक घराण्यामध्ये दरिद्री अवस्था आहे. हे आम्हीच आणतो. कारण ते मनापासून देवधर्म करीत नाही, सोमरस पित नाही, अमृत देवाचं नाव घेत नाहीत. ते कुठल्या देवाचं नाव घेऊन चालत नाही. कलकी दत्त, कलकी देव, काशी विश्वेश्वरानंद, नंतर सरस्वती, नंतर चक्षा भगवंत अशा उच्चार केल्यानंतर आणि सोमरस पेत असतील तर आम्ही त्यांना छळणार नाही. नुसतंच जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम, वरून भात खातो, आमटी खातो, वाकडे खातो, त्याला आम्ही सोडणार नाही. त्याचं वाटोळच करणार. कारण त्याच्यामध्ये रामच नाही ना. राम नाही, कृष्ण नाही, काहीच नाही. राम कंदमुळे खात होते, सोमरस पित होते. कृष्ण कंदमुळे खात होते, सोमरस पित होते. दैलोनी खात होते. हरी फळं खात होता म्हणजे सोमरस पित होता. मारुतीराज सोमरस पितो म्हणून आमचं मारुतीराजचं नाव घेतल्यानंतर आमची त्यांना छळण्याची हिंमत होत नाही. कारण मारुतीराज चिरंजीव आहे आणि आमचे राक्षसला चिरंजीव आहे, परंतु त्यांचे शरीर अमंगळ आहेत. म्हणून ज्या ठिकाणी अमंगळ माणसं आहेत, ज्या ठिकाणी चित्रविचित्र माणसं आहेत, सोमरस सोडून जे वाकडे तिकडे खातात त्या लोकांना आम्ही सोडणार नाही, छळल्याशिवाय राहणार नाही. जरी तुम्ही मोठे भजनी कीर्तनकार असलात, मोठे पंडित असलात, शास्त्री असलात, परंतु तुम्ही सोमरस पित नाही. त्यामुळं आम्ही तो कीर्तनकार, भजन शास्त्री कोणी असतील मोठमोठे विद्वान त्यांना छळल्याशिवाय सोडणार नाही. कुठल्या जातीचे असो आम्हाला काय घेणार नाही. कारण आमचं ठरलेलं आहे बजेट. ब्रह्मदेवाने सांगितलं हरिवंश पुराणामध्ये, जग जन्म आलं तेव्हा जग निर्माण केलं, जीव जन्माला आले तेव्हा त्यांना कंदमुळे आणि फळ आणि सोमरस दिलेला आहे, अमृत दिलेलं आहे. आणि ज्या वेळेस राक्षस जेव्हा प्रगट झाले तेव्हा त्यांना सोमरस दिलेला नाही, राक्षस फळं दिलेली नाहीत. त्या दृष्टीने हे सगळं विचित्र आहे. जिथे सोमरस पिऊन देव साधना करते तिथं आम्ही जाणार नाही. त्याचं कल्याण असणार आहे, त्याला छळणार नाही. आता आम्ही राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी असा म्हणणार मंत्र म्हणतो. राम कंदमुळे खात होते, फळं खात होते. कृष्ण दैलोनी फळं खात होते. हरी फळं खाऊन राहत होता. मारुतीराय फळं खाऊन राहतो. म्हणजे यांच्या ठिकाणी आमची जी शक्ती आहे हरीच्या राक्षसांची तिथे जाऊन पोहोचू शकत नाही आणि त्यांना काहीच करू शकत नाही. का? तर त्यांचे सोमरस आहे. आता बघा, ह्या व्यक्तीला मी चिकटलो होतो, तिच्या अंगात शिरलो. दररोज 200 किलो भाकरी अन्न खायचो, 5-10-15 हट्टे पाणी प्यायचो. निर्णय साधू संन्यासा कुंभमेळे पाहिले, सगळे साधू पाहिले, लाखो वर्षे साधू पाहिले, परंतु त्यांनी सांगितलं बा ही व्यक्ती आम्ही नीट करू शकत नाही, आमची शक्ती खर्च होऊन जाईल. कारण का? ते साधू सुद्धा सोमरस न पिणारे होते. त्यामुळे याला भीती निर्माण झाली.
आपल्या मंदिरात आल्यानंतर सोमरस दिला, ती व्यक्ती नीट झाली. तिथून तो बकासुराचा भाऊ बाहेर पडला. सत्य घटना आहे. बऱ्याच लोकांनी पाहिले, जवळ 2,000-3,000 लोकांनी सत्य घटना. आणि सांगायचा मुद्दा असा आहे की तो राक्षस बकासुराचा भाऊ म्हणला, रावणाचे जे हजारो अमर राक्षस आहे ब्रह्मवर्धन दिलेले, ते सोमरस पित नाही. सोमरस पिल्यावर ते मरतील आणि त्यांना त्रास होईल. अशा दृष्टीने हा सोमरस पाहिजे. हा सोमरस जो आहे याची परिस्थिती सांगितली. सोमरस म्हणजे अमृत आहे. अमृत आणि सोमरस देवांचं पक्का भोजन आहे, लक्षात ठेवा. आणि भगवंताला शंकराला गोटा काय, नंतर ते काय भांग काय, ह्या देवाला दारू काय, गांजा काय, हे देवांचं भोजन कुठल्याही देवांचं नाही, शंकराचं सुद्धा नाही. भगवान शंकराने सांगितलं, मला सोमरस द्या, उसाचा रस द्या, फळांचा रस द्या. त्या दृष्टीने दररोज त्यांना हे दिले जात. परिस्थिती अशी आहे की देव आहेत, परंतु आपल्याकडे येतात ते वायू रूप, अतिशय सूक्ष्म रूपाने येतात. शरीर अगदी पारदर्शक असतं. पण स्वर्गातले देव जे आहेत त्यांचं शरीर जे आहे ते ब्रह्म वज्र कवचधारी आहे. भृगु ऋषीने आदिनारायण भगवान महाविष्णूला छातीवर लात मारली. भगवान विष्णूला काहीच झालं नाही. मग भगवान विष्णूने भृगु ऋषीने पाय हातात धरून क्षमा मागितली. म्हणले, महाराज, माझं शरीर वज्र कवचमय आहे, त्यामुळे तुमच्या पायाला दुखापत झालेली आहे. तुमचे पाय सुस्तीन आता इतकं जोरात दणका बसलेला आहे. मग हात चोळला, त्याला त्यांच्या पाया पडले. मग सगळ्या देवामध्ये आदिनारायण जो वत्सवक्षा भगवंत आहे, सात्विक वृत्तीचा याला मान मिळाला. आता सगळं जग जरी संपलं तरी वत्सवक्षा भगवंत अमर आहे, तो राहतो. सोमरस पिऊन राहतो, झोपतो, जाग झाल्यानं योगमायातून जागा होऊन पुन्हा जगाला निर्माण करतो. म्हणजे हा जो आदिनारायण आहे तो कधी नष्ट होत नाही किंवा आपलं शरीर सोडित नाही, कुठल्या घटना नष्ट करीत नाही. हा देव परमेश्वर, तो सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रमूर्त्या दशांगुण, ह्या देवाची प्रार्थना करतो आपण. घरी समजा आता तुम्ही रामकृष्ण हरी म्हणताय, पण तुम्ही वरण भात खाताय, अमंगळ खाताय, पण तुम्ही सोमरस पित नाहीत. त्यामुळे तुम्ही जरी भजन कीर्तनकार असले, तुम्ही जरी मोठमोठे शास्त्री असले, मोठमोठे महातपस्वी महाराज असले, लाखो वर्ष जिवंत असणारे महाराज असले, तरी तुम्हाला हा बकासुराचा भाऊ आणि त्याचे साथीदार सोडणार नाहीत. आपटो मारणार, सगळ्या अडचण निर्माण करणार. कारण तुमच्या शरीरामध्ये परमेश्वर जोचा अंश जो आहे तो अंश नाही. आता आपण कोर्टात जातो, भगवतीची शपथ घेतो, देवा शपथ खरं सांगणार, नाही सांगितलं तर शिक्षा होणार. तसं वेदामध्ये शपथ घ्यायची पद्धत आहे. ओम येही देवा, ओम देवा यही, म्हणजे हे परमेश्वरा, मी प्रणवाचं शपथ घेऊन सांगतो, आम्ही तुमची संग सोडणार नाही. आम्ही नियमितपणे सोमरस पीत जाऊ, तुमच्या भक्तीत आम्ही राहू आणि तुमची भक्ती आम्ही सोडणार नाही. तुम्ही आम्हाला सगळं ऐश्वर्य प्रदान करावे आणि त्याच्याकरता आम्ही दररोज सोमरस पिऊ, अशी शपथक्रिया सोमयागाच्या यज्ञाच्या वेळी दिली जाते. ओम याही देवा, ओम देवा याही, म्हणजे आपण खरं सांगतोय, प्रणवाची शपथ घेऊन, म्हणजे ओंकाराची. म्हणजे पूर्वी शपथ कोर्टात घ्यायची का पंचायतीमध्ये घ्यायची जी पद्धत होती ती अशी होती. आणि पुढं सांगायचं, बा आम्ही परमेश्वराची शपथ घेऊन सांगतो, ओम याही देवा, ओम देवा याही, खरं बोलणार, खोटं सांगणार नाही, असं म्हणणार. याचा अर्थ असा आहे, म्हणजे आम्ही सोमरस पिणारे आहोत, त्यामुळं आम्ही खोटे बोलू शकत नाही, आम्ही बलशाली आहोत, आम्हाला कोण हरू शकत नाही.
जादू टोना करणे भानावती आमच्या शरीरात येऊ शकत नाही. आघोरी बंगाली आम्हाला काय करू शकत नाही. अशा दृष्टीने या सोमरसाचं महत्व आहे. मग आपण देवाला रोज नव्हे दाखवतो. घरात उठलो काय चपटी आमटी भाकर दाखवतो, काहीतरी ठेवतो, वरण भात. मग ते पितर देव खातात, देव खात नाही. काय लोकांच्या घरी वाकडं ठेवलं जातं, ते भूतियान मार्ग आहे, ते देव वाकडे तिकडे खातात, त्या सिद्ध काम करतात. आता शेती हे 4 गजरांची, एका शेतामध्ये खाणारे पिणारे काम करतात, दुसऱ्या शेतामध्ये वरण भात काम खाणारे करतात, तिसऱ्या शेतामध्ये फळांचं दूध पिऊन लोक काम करतात, चौथ्या शेतीमध्ये फळांचं रस फक्त पिऊन काम करतात. त्यांनी आता जा ऊस पेरलेला आहे 4 शेतामध्ये. तर परिस्थिती अशी आहे की भूतियान मार्गातला जो ऊस आहे त्याला खत चांगलं घातल्यानं त्या भूतियान मार्गाचं खत मग तो ऊस वास मारतो. गायला दूध कांदा खाऊ घालायचा म्हणजे कांद्यामध्ये दुधाचा वास येतो. पितृयान मार्गामध्ये गायला भाकर खाऊ घालायची म्हणजे भाकरीचा वास त्या दुधामध्ये येऊ लागतो, तिखट बिखट. मग तिसरा मार्ग जो आहे त्या गायला ऊस खाऊ घालायचा, मग गायच्या दुधात ऊसाचा वास येऊ लागतो. चौथा मार्ग गायला फक्त फळं खाऊ घालायची, आणि फळं खाऊ घातली की त्याच फळांचा रस पिऊन त्याच्यावर जगायचं. तो ब्रह्मयान मार्ग. म्हणजे एका गायीला तुम्ही असे 4 अवस्थेचे जर अन्न पाणी दिलं तर तुमची परिस्थिती ज्या त्या पद्धतीने चालू राहणार. म्हणून सोमरस आणि दारू हे दोन्ही एक नाही 2 आहेत. सोमरसामध्ये बर्फ टाकलं, दारूमध्ये बर्फ टाकलं, सोमरसाचा बर्फ हळूहळू वितळलं, दारूचं बर्फ पाण्यात घेऊन फाटसे फुटलं. तशा प्रकारचं दारूमध्ये घनता कमी आहे, सोमरसामध्ये घनता 100% आहे, आणि हळूहळू रस पास होतो, हे सगळ्या शरीरात तो पसरतो आणि आपलं जीवन सुखी करतो. दैविक भौतिक दैविक आध्यात्मिक सगळे सुख आपल्याला सोमरसामुळे प्राप्त होतात. तसे ते प्राप्त होऊ शकत नाहीत. मोठमोठे ऋषीमुनी साधू संत, हिमालय, हिंदुकुश पर्वत, अमरनाथ गुंफा, नंतर हिंदुकुश पर्वत, सह्याद्री, नंतर तुमचा आरवली पर्वत, नंतर तुमचा सह्याद्री, नंतर गिरनार पर्वत, या सगळ्या ठिकाणचे साधू राहतात. तर त्यांच्याकडे आम्ही पाहणी एकदा केली. त्यांची तर बरेच साधू असे आहेत, कंदमुळे फळे आणि फळांचा रस पितात. तर त्या साधूंना 24 तास देव बोलतात, ज्ञान सांगतात, सत्य सांगतात, स्वर्ग कसा आहे, तिथे कसं राहावं लागेल, काय नियम आहे, सगळं सांगतात. आणि बाकीचे पितृयान मार्गाचे आणि भूतियान मार्ग जे आहे त्याच्यापैकी पितृयान मार्ग, पितर हा देव आहे, देव आहे तो पितर आहे असं वेदात सांगितलेलं आहे. त्याला बी ते ज्ञान होऊ शकतं, पण 100% नाही, थोडं. भूतियान मार्गातल्या माणसाला कुठलंही ज्ञान होत नाही, आणि त्यामुळे त्यांची परिस्थिती वेगळी होती. दारूच्या बाटलीमध्ये बर्फ टाकलं त्याचा मोठा फुटलो, तशा प्रकारचं दारू पिणाऱ्या माणसाची सगळे इंद्रिय, दारू गांजा हापू व्यसन करण्याच्या माणसाची सर्व इंद्रिय निकामी होतात, निगेटिव्ह बनतात, त्यांची घनता कमी. आणि सोमरस पिणारी माणसं आहे त्यांची सगळी इंद्रिय 100% पॉवरफुल, म्हणजे शक्तिशाली बनतात, महाशक्ती बनतात, जगावर राज्य करतात. ते बघा ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, वशी ऋषी, आतऋषी, राम, कृष्ण, दत्त, हनुमान हे जगावर राज्य करतात का? त्याचे सोमरस पिऊन त्यांनी आपलं दिव्य शरीर बनवलेलं आहे. त्यामुळे त्यांचं अस्तित्व कधी नष्ट होत नाही, होणार पण नाही. आणि आपलं खाण्यापिण्याची माणसं आहे त्यांचं अस्तित्व अजिबात क्षणभर टिकणार नाही, त्याप्रमाणे त्यांचा नाश होणार. आता एक गोष्ट सांगतो. म्हणजे महाराज आमच्या गावात का नाही, एकदा मला सांगितलं, आमच्या गावात का नाही एक मनुष्य आहे होता, तो पहिले दारू लय प्यायचा म्हणे. मग एक जण सांगितलं दारू पिऊ नको, तू फळांचा रस पे,
तुला फायदा होईल. ते म्हणे दोन्ही पेईन, काळजी करायचं कारण नाही, दोन्ही पेईड आणि मला काय होत नाही बघ, मी पेतो का नाही. मग त्या 10 रुपयाला थोड्या वेळाने तो आनंद सरस प्याला आणि 15-20 मिनिटांनी तो गडबड लोळायला लागला. पोटामध्ये लोह, जस्त, तांबे, सोन आणि चांदी म्हणजे अँटीबॉडीचे घटक सोमरसात आहेत आणि 9 सकाळचे घटक, नाश्याचे घटक दारूत आहेत. मग त्यांच्या आतमध्ये इतकी मोठी भांडवल आणि दळबळ झाली सुरू. ठाण 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 पोटात आवाज यायला लागला. थोड्या वेळात पोट फुटून तो मेला. म्हणजे त्या लक्षात ठेवा, हे राक्ष दारू का पित नाही, म्हणजे सोमरस का पित नाही, तर ते दारू पितात म्हणून त्यांचं पोट फुटून मरणार. अशी अवस्था आहे. तर सांगायचा मुद्दा अशी आहे, ही जी परिस्थिती आहे ती त्या ठिकाणी तयार होते. म्हणून माणसाने सोमरस पिल्यानंतर दारू पिऊ नये. दारू पिणाऱ्या माणसाने सोमरस फळं खाऊ नयेत. शहरामध्ये वाकडे तिकडे घटना घडते. ओम श्री अमृत मंथनेश्वर कलकत्त महाराज के जय. श्री रामलिंग महाराज के जय. हयग्रीव घोटजी गंगा मैया की जय. ईश्वर राजा एव चक्षा भगवंत सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्ष पासवृत दशांगुलम दशांगुलम स्वयंभू विश्वराजा श्रीराम मंथनेश्वर कलकी दत्त महाराज की जय. जगात आणि महाराष्ट्रात 5 महाशक्तिपीठ निर्माण करणारी महापंचसागरेश्वरी महादुर्गा माता की जय. कालभैरव की जय. शनीश्वर की जय. हनुमान की जय. हरिमा हनुमान की जय. सर्व देवदेवतांची की जय. साधू संतन की जय. सर्व समाजाचं कल्याण असो. हरिओम दत्त. ओम शांती.